बॉलिवूडमधील सर्वात बेस्ट अवॉर्ड फिल्मफेअर 2024 याची आत्ताच घोषणा झालेली आहे। तर या फिल्मफेअरमध्ये अशा नवीन गोष्टी बघायला भेटल्यात की जे आपण याच्या अगोदर कधी पाहिले नाहीत। जसं की 20 कोटीची मूवी 450 कोटीच्या मूवीला भारी पडली। हो, तुम्ही बरोबर ओळखलं, 12th फेल मूवी ॲनिमलवर भारी पडली। नमस्कार, मी सूरज निकम, रंगभूमी रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका। 69वा फिल्मफेअर अवॉर्ड जो डिक्लेअर झाला त्यामध्ये सर्वात बेस्ट मूवी म्हणून 12th फेल या मूवीची नोंद झालेली आहे। आता या चित्रपटामध्ये असं काय आहे की या चित्रपटाला सर्वात बेस्ट मूवी म्हणून दिलेलं आहे। तर या चित्रपटाची कास्टिंग आणि स्टोरी, या चित्रपटाच्या स्टोरीने हा चित्रपट एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेलेला आहे आणि प्रत्येकाला एक IPS बनण्याचं, एक सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न दाखवून दिलं। तसं दुसरा चित्रपट झाला तो म्हणजे ॲनिमल चित्रपटाला सर्वात बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड रणबीर कपूरला भेटला। माझ्या आवडीची झालेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ओ माय गॉड 2 या चित्रपटाला बेस्ट स्टोरीचा अवॉर्ड मिळालेला आहे। खरं तर या चित्रपटाला अलर्ट सर्टिफिकेट दिल्यामुळे कदाचित हा प्रत्येक थिएटरमध्ये प्रदर्शित करताना कोणी पाहिला नसेल, पण या चित्रपटाची सर्वात बेस्ट स्टोरी, बेस्ट डायलॉगचा विचार केला गेला तर रॉकी अँड राणी मधील डायलॉगला बेस्ट डायलॉगचा अवॉर्ड देण्यात आला। तर मित्रांनो, खरं तर या फिल्मफेअरनं आपल्याला दाखवून दिलं की तुमचं बजेट कितीही असो, तुमची स्टोरी फार महत्त्वाची आहे। तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।